नमस्कार मित्रांनो, मी आलोय नांदोशी, तालुका हवेली, जिल्हा पुणे येथे. मित्रांनो, आपण वेगवेगळ्या व्यवसायाची माहिती घेत असतो. आज असाच एक व्यवसाय दाखवतोय, जी शोभवंत बैलगाडी बनवले जातात त्या आपण व्यवसायाकडं आज भेट देणार आहोत. तुम्ही बघू शकता, अनेक वेळा नाव ऐकलेलं आहे सनस आर्ट बैलगाडीवाले, आपल्या महाराष्ट्राची शान. तर नक्की हा व्यवसाय कसा चालतो, कशा बैलगाड्या बनवल्या जातात शोभिवंत, हे सगळं बघूया. चला या माझ्या बरोबर. आत्ता चालू आहे म्हणजे शोभिवंत गाड्या बनवण्याचा पहिला टप्पा चालू आहे. आपल्या सोबत आहेत या पूर्ण शॉपचे मालक तुषारजी. नमस्कार. नमस्कार. पहिला टप्पा चालू असतं का? हो, हे सगळं कटिंग मध्ये चाललेलं असतं. पहिलं हा. कच्चा माल येतो, मग त्यानंतर कटिंग केला जातो, मार्किंग केला जातो, हा. त्याला ड्रिल केलं जातं आणि साईज नुसार त्याचं साईज मध्ये कटिंग केलं जातं. आणि त्याच्यानंतर त्याचं जोडकाम चालू होतं. आत्ता जोडकाम चालू आहे. आता हे सगळं कटिंग आणि जोडकाम चालू आहे. बर. मेजरमेंट मध्ये आता कटिंग झालं की थोडंसं फिनिशिंगचं काम होतं. जोडल्यानंतर मग बाकीची प्रोसेस चालू होती. रॉ मटेरियल कुठं आणता? हा रॉ मटेरियल टिंबर मार्केट, पुण्याचं मार्केट आहे, गुजरातचं मार्केट आहे, सोलापूरचं मार्केट आहे. ते या सगळीकडनं आहे. हे सगळं सागवान लाकडामध्ये बनतं. हे पूर्ण सागवान लाकडाचं आहे. सागवान लाकडाचं आहे. आणि हे बाकीचे जे काही आपल्याकडं बनतं, बैल असतील, त्याच्यानंतर शेतकरी असेल, तर हे फायबर मध्ये येतं. पण महत्वाचं, शोभिवंत छोटे बैलगाडी बनवणे हा प्रामुख्याने व्यवसाय आहे. व्यवसाय सुरुवात कधी झालेली? ही सुरुवात 4-4.5 वर्ष आधी कोरोना काळानंतर एक सहज बनवलं होतं मी. त्याच्या आधी मी नोकरीच्या याच्यामध्ये होतो आणि चालू केल्यानंतर बऱ्याच लोकांनी प्रतिसाद दिला. व्यावसायिक असतील, त्याच्यानंतर लग्न सराईमध्ये, रुखवतामध्ये असेल, आणि हळूहळू पुण्याच्या ठिकाणापासून तो नाशिक, मुंबई, पूर्ण महाराष्ट्रभर, बाकीच्या गुजरात, कर्नाटक अशा बऱ्याच राज्यातनं देशाबाहेर पोहोचला. पण कुणी सांगितलं या अशा गाड्या बनवा? ही संकल्पना कशी रुजली? एक प्रत्येक माणसाला कसं असतं, एक आवडीचं काम असतं आणि एक जबाबदारीचं काम असतं. ते हे एक आवडीचं काम होतं, त्यामुळं याच्यामध्ये थोडंसं अजून आवड निर्माण करत गेलं आणि छंदाचं रूपांतर ते व्यवसायात झालं. जॉब कुठे करायचा पहिला? मी DSK टोयोटामध्ये ॲज अ सर्व्हिस ॲडवायझर पण होतो. चांगल्या पोस्ट चांगल्या पोस्टला होतं. आणि करोना काळानंतर DSK स्वतः दीपक साकाराम कुलकर्णी जे होते, त्यांचे बरेच शोरूम बंद पडले. त्याच्यानंतर मग घरीच होतो आणि घरीतनंच हे केलं. वीर यात्रा म्हणून असते पुण्याच्या सासवड ठिकाणी, तर तिकडं बैलगाड्यांचं बरं जाता येता निदर्शनास आलं. त्यातनं एक आवड निर्माण झाली. मित्रांनो, बघू शकता आता साचे तयार आहेत. पहिला ज्या पायऱ्या असतात बैलगाड्याच्या ते चालू आहेत, जोडणी वगैरे चालू आहे. आता ही सगळे कामगार हे कुठले आहेत? काही आहेत आपल्या राज्याबाहेरचे आहेत, गावातले काही आहेत. इथं गावातले बऱ्याच लोकांना आपण रोजगार निर्मिती करून दिले. लेडीज असतील, जेंट्स असतील, मुलं आहेत, आणि बरेच उत्तर प्रदेशातले, बिहारचे असे कारागीर आहेत. कार्विंग करणारी टीम वेगळी आहे, त्याच्यानंतर जोडणारी टीम वेगळी आहे. कारण बैलगाड्यांसोबतच आपल्याकडे इथं मंदिरं, चौरंगपाट असे बाकीचे कस्टमाइज पण बनवलं जातं. पण बैलगाड्यांच्या क्षेत्रामध्ये छोटं साईज असे 3-4 साईज बनतात. तर जास्त करून ह्याला मागणी मोठ्या प्रमाणात आहे महाराष्ट्रात. पण हे जे सगळे कारागीर आहेत, हे कुशल कारागीर असतात का? तुम्ही ट्रेनिंग देता इथं? हा जे कुठं मार्केटमध्ये असं पहिल्या पूर्वीच्यापासून की फिक्स नाही की छोट्या बैलगाड्या पूर्वीपासून चालत आल्या. आपण याच्यामध्ये जे लोक आले ना, त्या लोकांना आपण त्याच्यामध्ये आवड निर्माण करून दिली, त्यांना दाखवलं, आणि ते ते आवडीचं काम त्यांना ते एकदम आवडीने करत 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 शिकत गेले. साईज किती करतात शोभिवंत बैलगाड्यामध्ये? 3 साईज आहेत माझ्याकडे आता. एक 1.5 फुटापासून तर साधारणतः 6 फुटापर्यंत जातो. ही मोठी साईज आहे ना? ही मोठी साईज आहे. आता शहरीकरणामध्ये कसं झालंय, सगळं कुणाला बघायला भेटत नाही, त्यामुळे आपण त्याचा टिपॉय म्हणून पण वापरात आणलेले आहे ते. आणि एक टिपॉय ठेवून बऱ्याचशा गोष्टी करू शकतो. चला अजून पुढचा टप्पा, हा तर पहिला टप्पा असेल. जोडणी, त्याच्यानंतर कटिंग, आणि कुशल कारागीर असल्यामुळे रोजचं काम त्यांना आहे. किती गाड्या बनवल्या जातात रोज? रोजचं म्हणजे आता हे कसं असतं, 15 ते 20 दिवसाचा एक लॉट निघतो. 50 गाड्यांचा लॉट निघतो. बर. आता ह्याच्यानंतर थोडं फिनिशिंग केलं जातंय. हो, बरोबर. फिनिशिंग केलं जातंय त्याला, आणि त्याच्यानंतर कलर काम होतं. त्याच्यानंतर कलर. आता इथून सगळे कलरचे 3-4 कोट आहेत. त्याच्यामध्ये पण
चांगला प्रीमियम क्वालिटी त्याला येण्यासाठी आणि लॉंग टाइम टिकण्यासाठी किंवा त्याला पाण्याचं किंवा वॉटरप्रूफिंग हे होण्यासाठी याला 3-4 प्रकारचं कोट असतं. ते 3-4 प्रकारचं कोट झाल्यानंतर मग त्याला स्प्रे पेंटिंग बनवतो. काही हाताने पण त्याला कोटिंग केलं जातं आणि नंतर मशीनने पण कोटिंग केलं जातं त्याला. बरं, आता ज्यावेळेस तुम्ही सांगता की बनवल्यानंतर टिकण्यासाठी, ह्या बैलगाडी टिकण्याचे किती लाईफ आहे, किती दिवस टिकतात ह्या बैलगाडी? याच्यामध्ये कसं असतं, कोणत्याही गोष्टीमध्ये टिकण्यासाठी रॉ मटेरियल आपण काय क्वालिटीचा वापरतो त्याच्यावर आहे. आता हे सागवान लाकूड असं आहे की ह्याला कीड लागत नाही आणि ह्याचं जे टिकण्याचं हे आहे ते लॉंग टाईम आहे. हे सगळं सीझन झालेलं लाकूड असतं, जुनं सागवान म्हणतो आपण त्याला, बार्माटेकमध्ये वगैरे येतं. तर ह्या सागवान लाकडामध्ये जे काय बनवतो किंवा कलर आपण जे यूज करतो हे सगळं पूर्ण ब्रँडेड आणि चांगल्या क्वालिटीचे हे करतो, जेणेकरून त्याची लाईफ जास्त दिवस राहते. मला वाटतंय अंतिम रूप असं असतं का? हो, हे आता कच्चं आहे, अजून कच्चं का? याला फक्त जस्ट उभं केलंय. अंतिम तुम्हाला वरच्या याच्याला बघायला भेटेल आमचं. हे छोटं साईज आहे, हे मोठं साईज आहे. मोठं साईज. आणि आता आपण बघितलं तर ही स्टँडर्ड साईज आहे काय? स्टँडर्ड साईज आहे, जास्त प्रमाणात रुकवतात हॉटेल व्यावसायिक, त्याच्यानंतर कुठं बक्षीस देण्यासाठी, भेट देण्यासाठी ही स्टँडर्ड साईज जास्त दिली जाते. ही थोडीशी मोठी साईज आहे आणि ही छोटी साईज आहे. आता अजून एक महत्वाचं, आता हा व्यवसाय म्हटलं तर सगळ्यात महत्वाचं असतं की काय, की कुठल्याही व्यवसायात की स्पर्धा. तर आज स्पर्धेत टिकण्यासाठी काय करता? कारण शोभिवंत गाड्या अनेक जण बनवतात. स्पर्धा तर चालूच राहतेच, फक्त आपलं कामात क्वालिटी जर असेल तर लोक शोधत येतात. आवडीचं तर आहेच लोकांचं, पण इथं आल्यानंतर क्वालिटी जर मेंटेन राहिली तर कस्टमर बार्गेनिंगही करत नाही आणि जास्त विचारही करत नाही. त्यामुळे कस्टमरपर्यंत पोहोचण्यासाठी आणि मार्केटमध्ये टिकण्यासाठी क्वालिटी मेन महत्त्वाची. आता शोभिवंत आपण म्हणून बैलगाडी, प्रामुख्यानं तुम्हाला मागणी कुठल्या साईजची होती आणि प्रामुख्यानं कुठं ठेवल्या जातात ह्या शोभवंत बैलगाड्या? कुठल्याही बिझनेसला, कुठल्याही उद्योगाला एक सीझन असतो. लग्न सराईमध्ये याला जास्त मार्केट आहे. आपल्या हे हिंदू धर्मामध्ये, महाराष्ट्रामध्ये लग्न सराईमध्ये जास्त घेतले जातात. आता बघता तुम्ही महाराष्ट्रामध्ये तर बैलगाडा क्षेत्र, बैलगाडी शर्यत ह्याच्यामध्ये पण बक्षीस समारंभासाठी कुणाला, आता आजकाल कसं झालं की शेतीच्या रिलेटेड सगळ्या लोकांना कुणाला गिफ्ट देण्यासाठी ते छान वाटतं. त्याच्यानंतर रेसमध्ये आता जे बैलगाडा शर्यत चालले त्याच्यामध्ये ते घेतले जातात जास्त करून. आणि लोकांची पुण्या ठिकाणी मोठे मोठे घर आहेत, त्यांच्या घरामध्ये पण एक आठवण, जुनी आठवण, ज्यांच्या शेती वगैरे नाही, शहरीकरणामध्ये जे आलेले ते एक ह्याच्या, कारण बरेच लोक नंदुरबार असं, नाशिक, सोलापूर इकडनं पुणे शहरामध्ये जे नोकरीसाठी आलेले आहेत मुंबई ठिकाणी, तर ही लोक एक गावाकडची आठवण म्हणून आणि आपल्या पुढच्या येणाऱ्या पिढीसाठी एक छान दिसावं म्हणून घरात शोभेसाठी घेतात ते. तुम्ही आता सांगता की हे अंतिम रूप नाहीये, चला अंतिम रूप कसं असतं ह्या गाड्यांचं आणि त्याच्याबरोबर बैलांचं ते आपण बघूया. आता शोभिवंत गाड्याचं कसं अंतिम रूप असतं बघूया. आपण खालचं काम कम्प्लीट केलं ना फिनिशिंगचं, की फिनिशिंग केल्यानंतर ते वर येतं आणि वर आल्यानंतर आपली जी दुसरी टीम आहे ती तिला सजावटीचं काम करते. हे अंतिम रूप. आणि हे अंतिम रूप आहे त्याचं. अंतिम रूपमध्ये काय होतं, याला जे काही डिझाईनवालं लावलं जातं, घुंगरू असेल, बादली असेल, कंदील असेल किंवा रिलेटेड जे काम केलं जातं गोल्डन कलर वगैरे, की ते हे येतं. आणि ह्याच्यानंतर मग त्याला बैल वगैरे सगळं लावल्यानंतर, बैल असन, शेतकऱ्याचं कुटुंब असन, हे केल्यानंतर मग ते बैलगाडीचं पूर्ण असं अंतिम रूप असतं. पण डिटेलिंग चांगली केलेलं आहे. हो, याला एकदम सुंदर केलेलं आहे एकदम. जे आपल्याला जास्त करता येईल, म्हणजे आता तुम्ही बघताय ऑइलिंगसाठी वंगण त्या काळात ते करायचे. आता ह्याचा रथ आहे आपला ज्ञानेश्वर महाराजांचा वगैरे, तर त्याला जसं विठ्ठल रुक्मिणी लावलेली असेल तर त्या हिशोबाने ते केलेलं आहे. पूर्ण आरे पुठ्ठ्यामध्ये चाकाचं काम आहे, मजबूत आहे की ना सगळे घुंगरू वगैरे. बर, हे डिटेल करण्यासाठीच वेळ लागत असेल. डिटेल करण्यासाठी वेळ लागतो आणि मजबूत आहे. मजबूत आहे. बर, आता ही तर झाली शोभिवंत गाडी आणि वजनाची वेळ, वजन आहे, जड आहे. आता ह्याच्यानंतर तुम्ही आपण सांगितलं ह्याच्यामध्ये काय केलंय, सुंदरता, टिकाऊपणा आणि आकर्षकपणा ह्या 3 गोष्टीवर जास्त काम करतो. त्यामुळे त्याची क्वालिटी उभरून येते. बर, आता जसं सांगितलं शोभिवंत गाडी, त्याच्यानंतर त्याला जोड शोभिवंत बैलांची जोड, बैलांची जोड असेल, कासरा, त्याचे शेंबे
सगळे, त्याच्यानंतर त्याचा परिवार आहे, चाबूक आहे, हे पूर्ण सेटअप तयार झाला. आणि तुम्ही याला मुवमेंट करत असाल तरी खालचा जो बेस आहे त्याला आपण व्हील बसवलेले. हा एक टिपॉय म्हणून वापर केला आहे. शहरीकरणामध्ये लोकांना मोठं एवढं कुठंतरी 2 फुटाचं म्हणलं तरी जागायचा जरा थोडंसं प्रॉब्लेम होतो. त्यामुळे आपण याचा टिपॉय टाईपच काही करू शकतो आपण. त्याचंच एक बेनिफिट म्हणून असे गणेशोत्सवा निमित्त आता डेकोरेशन म्हणून गणपतीची छानपैकी आकर्षक मूर्ती बसवू शकतो आहे का नाही. हे गणपतीचं एकदम आरसच केलेली आहे आपण. गणपतीचा रथच झालेला आहे तो. आणि याला गणपतीमध्ये जास्त घेतात लोक आवडीने. छोटं साईज असेल मोठं साईज असेल दोन्ही याच्यावर साईजनुसार गणपती बसतात. आणि हे आता जर पाहिलं तर डिटेल आता तुम्ही इथं शेतकरी त्याच्यानंतर त्याचं कुटुंब पूर्ण बनवलेलं आहे. हो एकदम म्हणजे त्या मुलीच्या हातात जर तुम्ही बघा तर एकदम असं कुत्रं वगैरे दिलेले. म्हणजे पूर्वीच्या काळी खाली चालायचं. ह्याच्यामध्ये काय होतं खालच्या ग्रीन मॅटवर ते उभं राहत नाही. त्यामुळे आम्ही थोडासा जरा प्रयत्न केलाय छान करायचा. ह्याची किती टिकण्याची क्षमता आहे? हे आता गाडीचं जे आपण जे पॉलिशिंग करतोय ह्याला 8 ते 10 वर्षापर्यंत पॉलिश करायची गरज पडते. आणि ह्या मूर्त्या आहेत मूर्त्या तर काय रिपेंटिंग होते त्या काय फायबरच्या असल्यामुळे फायबरच्या त्यामुळे त्याला बाकीचं कुठल्या हे नाहीत. बघा अशा पद्धतीनं सगळ्या शोभिवंत बैलगाड्या बनवल्या जातात. तर चला आपण काय काय गोष्टी बसून जाणूया. तुषारजी, आता हा व्यवसाय तर तुम्ही उभारलाय, तर या व्यवसायातील अडचणी कुठल्या आहेत? अडचणी आता कोणत्याही व्यवसायामध्ये मेन म्हणजे स्किल कामगार जे महत्वाचं आहे. आपण कच्चा माल उभा करू शकतो की व्यवसाय कच्चा माल उभा करू शकतो, जागा उभी करू शकतो. पण कामगार आल्यानंतर की तो कामगार किती काम करतोय, काय स्किलने काम करतोय त्याच्यावर महत्वाचं आहे. अडचणी तर स्किल कामगारावरच आहे. पण आपण गेल्या 4 वर्षामध्ये एक ते 2 कामगारापासून सुरू केलेली ही कंपनी आता 20 कामगारापर्यंत पोहोचले. आणि सगळे स्किल आहेत, छान काम करतात. आणि व्यवसायामध्ये मुळात कामगार जरी स्किल झाले तरी त्यांना तेवढ्याच प्रमाणात तेवढ्या योग्य टायमिंगमध्ये कच्चा माल आणि मशिनरी असणं खूप योग्य आहे. आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न जे व्हिडिओ बघत असतील त्यांना पडत असेल की ह्याची किंमत किती ठेवली तुम्ही? आता हे कसं होतंय, आता तुम्ही बघताय महागाई तर दर महिन्याला पितळ असन लाकूड असन कोणत्या ह्याच्यातनं रेट बदलत राहतात. त्यामुळं जेव्हा सुरुवात केली होती 4 ते 5 वर्ष आधी तेव्हा एक 4 ते 5 हजार रुपये त्याची किंमत होती. पण महागाई वाढता, कच्चा मालाचे रेट वाढता आणि माणसांची पेमेंट वाढता, याचं दरवर्षी हे रेट चेंज होत राहतात. आता जर तुम्ही बघितलं तर साधारणतः 12 ते 15 हजारामध्ये आपल्याला 2 फुटाची गाडी आणि मोठी साईज गाडी साईजनुसार त्याच्या प्राइस आहेत. सगळ्यात मोठी साईज कुठली तुम्ही तयार केलेली आहे इथं? आता पण आपण एक 6 फुटाची गेली होती, कस्टमाइज होतं. एक आपल्याकडे शेतकरी आले होते नागेश गवळी म्हणून सोलापूरचे, त्यांच्या आई वडिलांचं स्टॅच्यू बनवलं होतं आपण त्या गाडीमध्ये. आणि गाडीची साईज होती 6x4. त्याची किती किंमत घेतलेली? त्याची किंमत होती 1,20,000. पण त्यांनी 20,000 काम आवडलं म्हणून जास्त दिलं मला. आता तुम्ही बघितलं असेल तर व्यवसाय पोचलाय तुमचा बऱ्यापैकी. अनेक सेलिब्रिटी अनेक राजकारणी लोकांनी नेलेली आहे गाडी. हो. कुणी कुणी नेले एकदा नाव सांगा. आपल्याकडे प्रसाद ओक आले होते, प्रसाद ओक, त्याच्यानंतर टायगर ग्रुपचे काही प्राजक्ता गायकवाड अशा बऱ्याच येऊन गेलेले सेलिब्रिटी. नाना पाटेकर असेल, जॉकी श्रॉफ असतील, त्याच्यानंतर उदयनराजे, शिवेंद्रराजे, मोदी, त्याच्यानंतर नरेंद्र मोदी साहेब, त्याच्यानंतर राहुल गांधी, अमित शहा, सगळ्या भारतातच पोचले ना. काम चांगलं हे असेल की ते नक्कीच, आणि नवीन काहीतरी तर नक्कीच ते पूर्ण याच्यापर्यंत पोचतं. आतापर्यंत एवढ्या लोकांना तुम्ही गाडी हा संच भेट दिला, तर सर्वाधिक कुठली प्रतिक्रिया आठवणीत राहिलेली आहे तुमच्या? सर्वाधिक प्रतिक्रिया म्हणजे भेट देतात काय वाटतं, पण जे ह्या क्षेत्रामधले आहेत ज्यांना म्हणजे कोणी बैलांचं गायांचं संगोपन करते, शेतकरी वर्ग आहे, सामान्यातला सामान्य शेतकरी वर्ग जेव्हा इथे येतो आणि तो प्रॅक्टिकलमध्ये रिलेटेड बैलांच्या गायीच्या आणि बैलगाडीच्या आहेत त्या लोकांची थाप इथं खूप सुंदर भेटते. कारण बाकीचे काही लोक आपलं शोपीस म्हणून घेतात, पण खरी याची जाण शेतकरी वर्ग जास्त देतो. आता काय होतं तुषारजी, हा सगळा व्यवसाय उभा केलेला आहे आणि पोचलेलाही आहे, तर काय व्यवसाय पोचत असताना अडचणी असते की भांडवल उभं करणं. तर कधी ज्यावेळेस आपण पाठीमागं बघतो तर भांडवल उभं करताना अडचणी आल्यात असतील, तर ह्यातून मार्ग कसा काढला तुम्ही?
भांडवल तर होत राहतं ते, पण कोणत्या व्यवसायामध्ये रिस्क घेतल्याशिवाय हे होत नाही. थोडंसं जसं आपण तन मन धन लावतो तसंच पूर्ण आर्थिकदृष्ट्या जरी आपले हे नसेल तरी घरातलं काही गोष्टींना आपण सामोरं जाऊन मिसेस असन आई असन ह्यांनी थोडी त्याच्यात मदत करून म्हणजे ॲक्च्युलीमध्ये सुरुवातीला मी घरातले म्हणजे सोने गहाण ठेवून कर्ज घेऊन उभं केलेलं आहे. पण रिस्क थोडी घ्यावी लागते, कारण व्यावसायिक जेव्हा रिस्क घेतो आणि तेव्हाच मोठा होतो. आणि व्यवसायामध्ये मेन आहे की मी आत्तापर्यंत जे करत आलो व्यवसायातच पैसा कमवलेला पैसा परत धंद्यातच टाकला, म्हणजे अर्न द मनी आणि ब्रन द मनी केलं. त्यामुळं हा एक घरापासून सुरू केलेला व्यवसाय कंपनीमध्ये आला. बर, घरचे कोण सदस्य जोडलेत ह्या व्यवसायात का तुम्हीच करताय फक्त? नाही, सगळे जोडले जातात नंतर, कारण करता पुरुष जर पुढं चालत असेल तो थांबला तर मागचे थांबतात. त्यामुळं मागचे त्याचं बघून का होईना आपली मुलं असतील कोणी आई वडील असेल ते सपोर्ट करतातच. सपोर्ट करतात. ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही मगाशी सांगितलं की देवारा बनवतो, त्याच्यानंतर जे कस्टमाइज जे काय रिक्वायरमेंट आला ते बनवता. अजून काय काय प्रोडक्ट पुढं बनवायचे किंवा आता ह्याच्या व्यतिरिक्त बनवलेत? आता आपण गाई वासर असन, छकडी असन, बैलगाडी असन, शेतीची अवजारं असन हे तर बनतच चालले. पण शहरीकरणामुळं जे लुप्त होत चालले, 12 बलुतेदार असन, तर माझी इच्छा आहे की 12 बलुतेदार येणाऱ्या काळामध्ये आपण बनवू. चांबार असन, कुंभार असन, सोनार असन, की जेणेकरून लोक घरामध्ये शोपीस म्हणून ठेवतील, त्यांच्या पुढच्या पिढीला समजतील, अशी इच्छा आहे. हे सगळे आपण चर्चा करतोय. आता काय होतं, कुठलाही व्यवसाय म्हटलं तर सगळ्यात व्यवसायात असतं की कामगारच टिकत नाही. जसं तुम्ही सांगितलं स्किल कामगार पाहिजेत, पण अनेक व्यावसायिकांच्या मुलाखती मी घेतल्यात पाठीमागच्या वर्षात. तर काय होतं, सगळ्यांचं म्हणणं असतं की सगळा व्यवसाय उभा राहिला पण कामगार शोधणं आणि टिकवणं अवघड आहे. तर टिकवण्यासाठी काय करायचे? टिकवण्यासाठी एवढंच आहे की कोणत्याही कामगाराचा मेहनतीचा घाम गाळल्यानंतर त्याच्या मेहनतीचे पैसे त्याला घाम गाळल्यानंतर टायमिंगमध्ये देणं हाच सगळ्यात मोठा. तो माणूस आपल्या इथं जे टायमिंगमध्ये काम करतोय हा फक्त मालक तर मोठा होतोय, मालकाला मदत व्हावं म्हणून तर करतोय, पण त्याच्या कष्टाचे पैसे ह्या त्याचा घाम सुकण्याआधी जर कुठल्याही मालकाने जर वेळेत दिले तर कुठल्याच कामगाराचा प्रश्न येत नाही. त्याच्या कष्टाचे चीज झालं पाहिजे आणि त्याचा मोबदला बी भेटला पाहिजे. पण आता हे सगळं 20 कामगार तुम्ही म्हणलं की एकत्र काम करतात, मग हे कसं राहण्याचं वगैरे त्यांचं कसं नियोजन? याच्यामध्ये कसं आहे, स्थानिक इथं मी स्थानिक असल्यामुळं इथले जवळपासचे जे स्थानिक आहेत महिला असतील, मुलं असतील, हे जवळच आपल्याला इथं भेटले. आणि काही लोक जे राज्याबाहेरचे ते आपल्याकडे इकडेच राहतात. त्यांच्या आपण गावामध्ये काही काही ठिकाणी त्यांना खोली वगैरे घेऊन त्यांचं सगळं काय ते महिनाभरात आपण असं त्यांना सपोर्ट करत असतो. ह्या व्यवसायाचं भविष्य कसं पाहताय? शोभिवंत बैलगाड्या बनवणं, त्याच्यानंतर शोभिवंत बैल, ह्याचं भविष्य काय आहे तुमच्या मतानुसार? भविष्य तर सुरुवातीला वाटायचं की याचं भविष्य काय नाही आहे, पण आता अलीकडे जर तुम्ही कुठल्याही हॉटेल व्यवसायात गेले तर सगळे जुन्या पद्धतीत जायला लागलेत. जुन्या काळातलं म्हणजे जे काही इंटेरियर आहे, आज तुम्ही बऱ्याच इंटेरियर डिझायनरचे जर काही व्हिडिओ येत असेल रील तर पूर्ण जुन्या याच्यातल्या येतात. कुणाच्या घरात बैलगाडी दिसेल तुम्हाला, कुणाच्या घरात जाता दिसेल. तर ॲक्च्युअलमध्ये आता जे काळ आहे ह्याच्यामध्ये हे जास्त यायला लागले याच्यामध्ये, त्यामुळे अजून प्रोत्साहन मिळायला लागलं याच्यात काम करायला. व्यवसायाची सुरुवात कशी करायची? ह्या म्हणजे आता ठीक आहे तुम्ही म्हणणार कॉम्पिटिशन नको, पण एखाद्या नवीन तरुणाला हे करायचं असेल व्यवसाय, सुरुवात कशी करायची या व्यवसायाची? काय एक कल्पनाची जोड लागते. आपल्याकडे एक काहीतरी कल्पना पाहिजे आणि आवडीशिवाय कोणताच व्यवसायात माणूस जात नाही. तुमचं मन नाही रमलं तर त्याच्यापर्यंत तुम्ही पोहोचू शकत नाही आणि नवीन काय आणू शकत नाही. बरं, जॉब चांगल्या पोस्टवर होता तुम्ही सांगितलं, तो सोडण्याचा पश्चाताप झालाय का कधी? ते जॉब करत असतं तर बरं झालं तर असं कधी? सुरुवातीला सोडलं तेव्हा घरात मिसेस असन आई असन तेव्हा ते जे बोलायचे तेव्हा पश्चाताप वाटायला लागला होता. नंतर नंतर व्यवसाय वाढत गेला, कंपनीत रूपांतर झालं. जिथं आपण नोकर म्हणून जायचो तिथं आपल्याकडे आज 20 लोक काम करतात, त्यांचंही घर चालतंय आपल्यामुळं. मालक झाला म्हणजे एका ठिकाणी नोकर म्हणून काम करण्यापेक्षा स्वतः मालक होण्यात काम करण्यात मजा आहे, असं यांचं म्हणणं आलं. आता काय माहितीये का, हे सगळ्या गोष्टी जर चालत असतात, व्यवसाय म्हटलं की व्यवसायात चढ उतारही येतात. तर आता कालांतराने कसं होणार आहे, स्पर्धा जसं सांगितलं आपण मगाशी चर्चा केली की स्पर्धा वाढते, स्पर्धेत टिकण्यासाठी तुम्ही म्हणला की वेगळं पण पाहिजे. पण
स्पर्धेत टिकण्याबरोबर असतं की एखादं आपलं प्रोडक्ट पोचवणं, ते एक प्रमोशनचा भाग आहे. तर ही प्रोडक्ट पोचवण्यासाठी तुम्ही काय काय संकल्पना राबवल्या? आता कसं झालं आहे, सगळं सोशल मीडियामुळे हे झालेलं आहे आणि बरीच लोक ऑनलाईन जास्त आलेले आहेत. ऑनलाईन म्हणजे प्रत्येकाकडे जर बघितलं तर सगळ्यांकडे आता ऑनलाईनवरूनच सगळं हे करतात. त्यामुळे त्याच्या माध्यमातून आणि जसं आता तुम्ही आले तुमच्या चॅनलच्या माध्यमातून, तर तुमच्यासारख्या यांच्यामुळं पण आम्हाला अजून जनतेसमोर जाता येतं. बर, फायदा होतो सोशल मीडियाचा. हो, सोशल मीडिया साहजिक आहे ना. आता करोनानंतर जे ऑफलाईन सगळे होऊन ऑनलाईन होऊन गेले. मग आता ज्यांना गाडी हवी असेल त्यांनी कसं ऑनलाईन, समजा एखादा बाहेरचा परराज्यातला असेल, कारण व्हिडिओ बघतात महाराष्ट्रावर बघितला जाईल किंवा दूरचा जिल्ह्यात, मग तुम्ही ऑनलाईनची सोय ठेवलेली आहे का? सगळं पूर्ण आपल्या पुण्यामध्ये आपण स्वतः डिलिव्हरी करतो आणि बाहेर राज्यातनं जर कॉल आला तर आता फ्रॉडचे पण जास्त चालू आहेत. पण आम्ही शक्यतो काय करतो, व्हिडिओ कॉलद्वारे त्यांना पूर्ण कारखाना दाखवतो. ते जे प्रॉडक्ट त्यांना हवं आहे त्या प्रॉडक्टची थोडंसं जरा क्लिप दाखवतो. त्यांच्याकडनं ॲडव्हान्स अमाऊंट घेतो आणि ट्रॅव्हल्स असन, टुरिस्ट कंपन्या असन, कुरिअर कंपन्या असन, तर यांच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत ते कसं व्यवस्थित पोचलं जाईल त्याची काळजी घेऊन त्यांना ते पोचवतो. व्यवसायातलं वेगळं पण पाहिजे, तर तुमच्यात काय वेगळं आहे? म्हणजे अनेक स्पर्धक आहेत, तुम्ही तुमचा आता कुठला गुण सांगाल की ह्याच्यामुळं माझ्याकडचे गाड्या चांगल्या आहेत, USP काय सांगाल? काम चालूच राहतं. कामगारांच्या भरोशावर न राहता कुठल्या व्यावसायिकाने स्वतः लक्ष घातलं तर त्यालाच ते खाचाखोचा माहीत असतात, तीच क्वालिटी त्याची येते. जो आपण कच्चा माल मार्केटमधनं घेतो, आता काय झालं आहे, महागाई झाल्यामुळं काही व्यावसायिक हलका माल वापरून महागाईची वस्तू करतात. पण आपण मुळातच जर कच्चा मालच चांगला क्वालिटीचा घेतला आणि चांगल्या क्वालिटीत लक्ष देऊन काम केलं तर एकदम उत्कृष्ट असं त्याला रिस्पॉन्स आहे आणि टिकाऊपणा राहतो. एखादा समजा गाडी नेली नादुरुस्त झाली किंवा काय तुटली, तर ते दुरुस्ती करण्याच्या सगळ्या गोष्टी आहेत का? त्याचं कॉस्ट घेता का तुम्ही फ्रीमध्ये देता त्याचं? कोणताही व्यवसाय हा सर्व्हिसवरच आहे. तुम्ही हॉटेलला गेले बसले तर 5 मिनटं उशिरा आला तरी ते सर्व्हिसवरच आहे. त्यामुळं ही जी गोष्ट तुम्ही आता म्हणले, हे सर्व्हिस एकाला सर्व्हिस दिल्यामुळं त्याच्या माउथ पब्लिसिटीवर सगळे. त्यामुळं आम्ही कधी असं दिलं आणि बाय चान्स डॅमेज झालं, कुठं काय झालं, तर नक्कीच त्या माणसाला आमचं कर्तव्य त्यांना सर्व्हिस देणे. आता आपला विषय झाला, तुम्ही बोलावं. एखादा व्यवसाय एखाद्या ठिकाणावरनं म्हणजे वाढतो का? कारण काय आपण म्हणतो की रस्त्यालगत जागा पाहिजे, तर काय तुमचं एकंदरीत मत आहे? आता कसं आहे, माझ्या घरामध्ये तुळजापूरच्या आईचा महालक्ष्मीचा पण फोटो आहे. पण त्यासाठी एक ठिकाणं मला जायला लागतं की तिथं ते प्रचलित झालेलं असतं. त्यामुळे रस्त्याचा काही फरक पडत नाही. क्वालिटीला माणसं शोधत येतात. आता चित्रेचे बाकरवडी असेल तर पुण्यात खायला येतात लोक, तसंच आहे. आणि मी पण घरापासूनच चालू केलेला व्यवसाय इतक्या लांब पोचायचं कारण म्हणजे लोकांचा प्रतिसाद, लोक आले. कारण ही जी गोष्ट जे शौकीन आहेत किंवा ही जी गोष्ट ज्यांना पाहिजे ते लोक पण इथपर्यंत येतात. बरं, व्यवसायानं कशी तुमचं एकंदरीत लाईफ बदलली, आयुष्य बदललं? कुठली गोष्ट व्यवसायामुळं मला बदलता आली अशी कुठली सांगाल? व्यवसायामुळं तर सगळ्यात बदल झाला. म्हणजे आता व्यवसायामुळं जे आपण एक ठराविक 30 दिवसानंतर आणि सकाळी 9 ते 6चं जे घड्याळ बघत होतो आणि महिन्याची 30 तारीख बघायचो पेमेंटसाठी नोकरीमध्ये असताना, तर व्यवसायामध्ये रोजची उलाढाल होती. मी तर प्रत्येक मराठी मुलाला सांगेन की काही करा पण व्यवसायामध्ये या, कोणत्याही प्रकारचा व्यवसाय करा. व्यवसायामुळं जी लाईफस्टाईल आहे माणसाची, जी गरजेपुरतं न राहता एक मोठी स्वप्न पूर्ण करण्याचं हे, त्यामुळं व्यवसाय हा केलाच पाहिजे. हायेस्ट बैलगाडी कितीची विकली? मगाशी सांगितली 1,20,000, सुकोशीनं दिलं 20,000. हायेस्ट आतापर्यंत विकलेली सगळ्यात हायेस्ट गाडी आतापर्यंत एक 2.5 ते 3 लाखापर्यंत दिलेले आपण. काही मंगल कार्यालयवाले, गार्डनवाले, लॉन्सवाले, जे लग्न कार्यालयवाले, त्यांच्या बाहेर बैलगाड्या आणि काही 2-3 मोठे खासदार होते, त्यांना त्यांच्या बंगल्याच्या बाहेर गेटवर लावण्यासाठी, म्हणजे रिअल गाडी मोठी, ज्याच्या बैलाचं मापाचं 6 फूट आणि बैलगाडीची लांबी असेल 15 ते 16 फूट. मित्रांनो, एक वेगळी मुलाखत आणि तुषारजींचा प्रवास इंटरेस्टिंग वाटला की कोविड नंतर चालू झालेला प्रवास आणि शोभवंत बैलगाड्या बनवणं, त्या विकणं, आपल्या मातीच्या संबंधी त्यांनी व्यवसाय उभा केला आणि आज यशस्वी आहेत. तर पुढच्या प्रवासाला शुभेच्छा. असंच गाड्या शोभिवंत बनवत राहावा, अजून चांगल्या रीतीनं बनवा. डिटेलिंग केलेलं आहे तर अजून चांगल्या रीतीनं व्यवसाय हो.
ही नंदी चरणी ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद. धन्यवाद.